नाव दशरथ मांझी, एक सर्वसाधारण माणूस. यांचा जन्म 14 जानेवारी 1929 मध्ये बिहारमधील गयाजवळील गेहलोर या गावी झाला. दशरथ मांझी यांचा विवाह फाल्गुन देवी यांच्याबरोबर झाला. दोघेही कष्टाळू, दिवसभर कष्ट करावे आणि आपला उदरनिर्वाह करावा हा त्यांचा रोजचा दिनक्रम. दशरथ मांझी यांचे पत्नीवर खूप प्रेम होते. दोघांचा आनंदाचा दृष्ट लागावा असा संसार सुरू होता आणि झालेही तसेच. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. असा एक प्रसंग आला की दशरथ मांझी यांचे जीवनच बदलून गेले. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग दशरथ मांझी यांच्या यशोगाथेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गेहलोर गावापासून जवळच असणारे गाव म्हणजे वजीरंगज. प्रत्येक कामासाठी गावकऱ्यांना वजीरंगजलाच जावे लागे. हे अंतर होते 55 किलोमीटरचे. गावच्या जवळ असणाऱ्या डोंगरांवर जंगली साहित्य गोळा करण्यासाठी दशरथ जात असे. त्यांचे जेवण घेऊन फाल्गुनी देवी पाठीमागून जात असत. एके दिवशी फाल्गुनी देवी आपल्या पतीचे जेवण घेऊन जंगलात निघालेले असताना अचानक दगडावरून त्यांचा पाय घसरला. दशरथ यांच्या समोर खोल दरीत त्या कोसळल्या. दशरथने त्यांना बाहेर काढले, परंतु तेथून दवाखाना वजीरंगज या ठिकाणी 55 किलोमीटर अंतरावर होता. वाहनाची सोय नव्हती. एवढ्या दूर जाणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी फाल्गुनी देवींचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने दशरथ हळहळले, तळमळले, पण काय करणार? आपल्या पत्नीच्या प्रिय आठवणी दशरथ मांझींना शांत बसू देईनात. पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ 2च दिवसांनी एक हातोडा व टिकाव घेऊन दशरथ मांझी डोंगरावर गेले. मोठ्या आत्मविश्वासाने दगडावर हातोड्याने प्रहार केला. आपल्या प्रिय पत्नीला दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. मी डोंगर फोडून तो तयार करणार अशी प्रतिज्ञा घेऊन प्रचंड ध्येयाने हा माणूस दिवस रात्र कष्ट करत राहिला. गावकऱ्यांना वाटले दशरथला वेड लागले. आपल्या पत्नीच्या आठवणीत हा माणूस तहानभूक विसरला. अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झाल्या आणि 22 वर्ष म्हणजे सुमारे 1959 ते 1982 हा दिलदार कष्टकरी भव्य डोंगराशी टक्कर देत राहिला. या प्रयत्नांना यश आले आणि 360 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 25 फूट उंच असा रस्ता तयार झाला. आता गावकऱ्यांना 55 किलोमीटर जाण्याची आवश्यकता नव्हती. 15 किलोमीटरवर वजीरंगज गाव जवळ येऊन ठेपले. ज्या प्रवासासाठी 3 तास लागत होते तो प्रवास अर्ध्या तासावर आला. शेजारच्या 40 गावांना या रस्त्याचा फायदा होऊ लागला. हा प्रचंड पर्वत या पर्वतपुत्रापुढे नमस्तक झाला.